पाहून घ्या रोशनीचे पप्पा, तुमच्याही कशी वागते. मीरा दिवसभर दिवसभर चिडचिड चिडचिड करत राहते माझ्या मागं. हा, एवढे कामं करू नाही, कामं नाही करत, कामं नाही करत करत राहते. सगळे कामं तर करतो मी. हा, सकाळी उठली त्यापासून चाय नाश्ता जेवण खावण हा सगळे तर यायले टायमावर देतो, तरी म्हणते मला कामच नाही करत म्हणते. हा, अजून काय पुन्हा काय यायची हमाली करत बसावं काय इथं. हा तिची बहीण अजून काय आहे तुमचं, रोज आल्याबरोबर 2-3 दिवसापासून ती तेच घराने करून राहिली. हा, आज हे झालं काल ते झालं आणि परवा हे झालं. हा, दिवसभरीची माणूस थकून भागून येते ना, काय तुमच्याच घराने ऐकत राहा काय घरी आल्याबरोबर. हा, काय तर तुमचं निपटून घेत जा, काय कसं काय आहे तर. आता तुम्हाला नाही सांगू तर मग कोणाला सांगू मग मी. हा, कोण ऐकन मग माया. हा, मीरा काय आम्हाला असल्यासारखे कामं करायला लागून राहिले सकाळपासून संध्याकाळपर्यंत. हा, आणि काही नाव नाही आणि उलटून अजून चिडचिड चिडचिड चालूच राहते डोक्या मला. काय होय मग हे रोज रोजचं. अहो तर मग तर माझे घरात येऊ दे. हा, बसू दे शांततेनं. दिवसभर थकून भागून माणूस येते आणि दाठ्ठातच तुनं चालू केलं ते पोती पुराण काय होतं. आज हे झालं ते झालं ते उद्या ते झालं. हा, रोज तेच ऐकून राहिलो मी 3 दिवसापासून. जावा आलं काय होय तुमचं तर. जेव्हा पाहिलं तेव्हा माझ्याच साईडनं बोलता. हा, मी काय जशी काय नोकरानी आली तुमच्या घरी. हा, सगळ्याचे कामं करतो सकाळपासून हे आणि ते. हा, आणि नीरा टेंग टेंग लावत राहता मागं. जा करत बसा काय होय तुमचं तर. चालली मी आता मायच्या घरी. हो, आता काही येत नाही मी. करा तुम्हीच काय तर तुमचं. हो ना, तर नीरा रोज परेशान करून टाकलं मला. अहो तर आता मी काय बोललो तुले. हा, काही बोललो काय मी, फक्त एवढंच म्हणून राहिलो ना का बा घरात आल्याबरोबर जमतम माणूस दिवसभर काम करून जमतम घरात येते ना, आल्याबरोबर त्या कटकट चालू केली. हा, थोडंसं बसू दे शांततेनं, मग सांग काय झालं काय विषय आहे तर. मी की नाही सांगत आता तुम्हाला काय ते, तुम्ही विचारा तुमच्या आईले ना. राहा आता तुम्ही दोघं, मी काही राहत नाही आता तुमच्या घरी. चालली आता मी. पाहून ये सारे सगळे तुया होऊन राहिले घरात. हा, तू मोठी असून शाईनी धाटी असून काही समजत नाही तुले. हा, रोज तुमचे झगडे भांडणं चालूच आहे. हा, कोणाला समजा मी तर सांगू समजावून मॅट होऊन गेलो. हा, तोही नाही ऐकत ना तेही नाही ऐकत. मला काय म्हणतो रे दादा, म्या काय केलं आता. हा, काहीच तर नाही केलं मी कायला भांडतो तिच्या संग. मी तर चुपचापच राहतो, आपले कामं करत राहतो ना, बसली राहतो, टी पाहत राहतो, आराम करत राहतो. हा, मी तर काही म्हणतही नाही तिले हे कामं असे काऊन केले तसे काऊन केले. हा, हे भांडं इथं काऊन ठेवलं तिथं काऊन ठेवलं, मी तर काही म्हणतही नाही रे दादा तिले. हा, आज फक्त 11:30 पावणे 12 वाजून गेले होते सकाळी. हा, भूक लागून गेली होती मला आणि कालच दवाखान्यात जाऊन आली. हा, कामाला जाऊ फार कमजोरी येऊन गेली हातापायात. तर काल 2-3 दिवसापासून थोडंसं लुसतं लागून राहिलं, तर लवकर भूक लागून राहिली मला थोडीशी. हा, खाल्लं तर अजून खाऊशा वाटून राहिला. म्हणून मी म्हटलं बा 11:30 पावणे 12 वाजले तर थोडंसं बनव बा स्वयंपाक लवकर. तर तेवढ्यासाठीच ते रागा फुगली बा. हा, तरी तिनं 12:30-1 वाजवला स्वयंपाकाले, तरी मी काहीच तर नाही बोलली तिला. एवढंच म्हटलं होतं बा मी फक्त तिले का बा स्वयंपाक बनवून घे बा बाई पहिले, आणि मग बाकीचे काम करत राहा. भूक लागली मला औषध गोळे घ्यायचे आहे एवढं म्हटलं होतं बा. तेवढ्यासाठीच ते एवढी फनफन राहिली. तर एखाद्या डाव तुनं बनवलं तर काय होते बाई. हा, तुनं नाही बनवून घ्यायला पाहिजे एखाद्या डाव. 1-2 पोळ्या टाकायला लागतेच किती वेळ. बनवून घ्या एखाद्या डाव कामात असली म्हणजे. हो रोशनीचे पप्पा. हा, काल संध्याकाळी पाहुणे होते, तर पाहुण्याचा पाहुणचार केला तर किती सारे भांडे होते रात्रीचे. एवढे सारे भांडे मला सकाळी घासले. हा, सकाळचा नाश्ता सकाळचे कामं केले, मग नाश्त्याचे भांडे. हा, मग एवढे सारे कामं करायला वेळ नाही लागत काय. हात होय ना माय. हा, मशीन थोडी होय मी एवढे सारे कामं करू नये. मी स्वयंपाकामध्ये फक्त पोळ्याच राहिल्या होत्या. भातही बनवून ठेवला ना, भाजी बनवून ठेवली होती, फक्त पोळ्याच राहिल्या होत्या. मामीजीला म्हटलं थांबा, म्हटलं 5-10 मिनिट बनवून देतो. तर गडबडच भल्ल्या करे, ऐकेच नाही. पाहून घे बरं ते काय म्हणून राहिली. हा, गडबडच भल्ली करतं म्हणते, तू ऐकतच नाही म्हणते. अरे दादा 12 वाजून गेले होते. हा, 12 वाजून गेले होते. मग एवढ्या वेळपर्यंत म्हाताऱ्या लोकांकडून राहणं होते का रे बाबू, तू सांग बरं. हा, एवढ्याला वाढकूपर्यंत राहणं होते काय. हा, तिला म्हटलं बाई बाकीचे कामं नंतर करून घेतो, पहिले माझ्यासाठी 2 पोळ्या बनवून दे. हा, जेवून येतो, औषध गोळ्या घेतो ना झोपून राहतो म्हटलं मी. तर नाही. हा, म्हणे मी भांडे घासून राहिली म्हणे. हा, जाऊन पाहतो अंगणात तर ते भांडे तर नाही ना, फोनवरच बोलून राहिली होती. हा, अर्ध्या 1 घंट्यापासून. मग तू सांग, मग म्हणू नाही का तिले का बा फोन ठेव ना, पहिले कामं करून घे बा म्हणून. हा, पहिले घरचे कामं धंदे करावं ना, मग फोन पाहत राहा. जमतेमच फोन आलता बा मला रोशनीचे पप्पा. जमतेमच फोन आलता. हा, जमतेमच फोन आलता आणि काही 1 मिनिटही नाही बोलली मी. ठेवूनच राहिली ते फोन, तर आईचं चालूच होतं ते. हा, कामं नाही करत, फोनवरच बोलत राहते. हा, कामं नाही करत, हेच चालू राहते. सकाळपासून कामं तर करतोच मी, दिवसानं झोपायला नाही भेटत मला, दिवसभर कामं पुरते, तरी यायचे नाटकं चालूच राहते. काहीपर्यंत ऐकत बसा, मी की नाही ऐकत. आता जातोच मी. आता एक तर तुम्ही पाहत बसा तुमचं काय आहे. राहा तुम्ही 2 जण. थांब, जातो मी नको करू. थांब, बोलून राहिलो ना मी आई संग. तुला नेहमी सांगणं आहे आई. हा, का बा आता घरात झगडे भांडणं नको करत जाऊ. हा, घरात झगडे भांडणं कायले करतं तू. हा, मस्त शांततेनं चांगलं राहा सुनाई संग, तर ते नाही होत काय आता म्हातारपणात. हा, नीरा झगडे भांडणं करत राहतं, घरातलं वातावरण खराब करतं. हा, नालो इकडून तिकडून का संध्याकाळी रोज हेच चालू राहते. हा, काही नवीन ऐकायला भेटतच नाही तुमचं. जेव्हा पाहिलं तेव्हा तेच ते घराने. हा, मी तर कंटाळून गेलो पूर्ण तुमचे दोघीचे घराने ऐकू. समजून तर घेतच नाही तू नाव थोडीशी बी.
अरे बाबू तू मलाच बोलून राहिला, माझी काहीच गलती नाही आहे. मी तू सांगून तर राहिली. हा, तब्येत बरी नाही होती, मला औषध गोळी घ्यायचं होतं आणि झोपाचा आरामही करायचा होता. हा, तर मी म्हटलं तिला तेवढंच म्हटलं बा का ते फोन ठेवून दे, फोनवर नंतर बोलतो. 15-20 मिनिटापासून ते बोलून राहिली होती तिच्या आई संग. हा, 15-20 मिनिटापासून बोलणंच चालू होतं तिचं. म्हटलं फोनवर नंतर बोलतो बा, पहिले 2 पोळ्या बनवून देईन मग बोलत राहील, एवढंच तर म्हटलं मी तिला. हा, तर आता मी काय माया मायबापा संग, माझ्या भाऊ बहिणी संग नाही बोला. हा, त्याच्या संग बोललं तर ते तुमच्या डोळ्यात खुपते काय, ते तुमच्या मनात येते. हा, काय म्हणणं आहे तुमचं? तर मी बोलूच नाही माझ्या घरच्या लोकांसंग. हा, मी तुमचेच कामं करत राहू, तुमच्याच मागं पुढे घुमत राहू. किती का चांगलं करू नाही तर शेवटी नाव तर आहेच नाही. अहो बाई तू गोष्टच नाही समजून राहिली. मी तुला मना नाही केलं बोलायला, तू बोल. हा, मी काय बोलायला मना करून राहिली तुले, तू बोल ना. पण आपले कामं करून घ्यायचे पहिले बाई, कामं करून घ्यायचे, मग फ्री वेळात मस्त बोलत राहायचं. कोण बोलते मग? हा, कोणीच म्हणत नाही मग. पण तू कामधंदे सोडून बोलत राहायची तर मग कोणी म्हणणार नाही का तुला? तूच सांग बरं. आणि म्हाताऱ्या लोकायले एवढ्याला वाढकूपर्यंत उपाशी ठेवतं. हा, तू समजायला पाहिजे बाई ते. हा, आता त्याच ठिकाणी तू आई राहिली असती. हा, आणि त्या भावाच्या बायकोन जर असं केलं असतं तर मग कशी झोंबली असती तुले? पाहून घे. हा, तू अजून इथं मॅटर वाढून राहिली. हा, असं नाही का बा समजूतदारीच्या गोष्टी करावं म्हणून तू अजून प्रकरण वाढून राहिली. हा, तुलाच तर समजत नाही, तूच तशी आहे. बोल बाबू बोल, मलाच बोल, तुम्हीच तशी आहे. तुला एवढं लायण्याचं मोठं केलं, एवढा जन्म दिला. हा, आणि तू मलाच म्हणून राहिला तूच तशी आहे. हा, हेच दिवस पाहासाठी जन्माला आणलं होतं का नाही तुले? हा, बायको आले का निरा बायको लेकराचेच होऊन जाता, मायबापाला विसरून जाता. काय केलं म्हणते मायबापानं? हा, एवढी दुनिया दाखवली राजा तुले, एवढं सारं आज माझ्यासमोर बोलायच्या लायकीचा झाला. हा, तरी म्हणतो काय केलं? आणि तूच तशी आहे, मीच तशी आहे लेकाली. काय आता त्याच्यात? जाऊ दे, राहा तुम्ही दोघंच राहा, नवरा बायको. मीच चालली जातो कुठं बी, राहा तुम्ही दोघं. कायले फालतू मायानं तुमचे हे करता. चालले जा मस्त पोरी बारीच्या घरून घुमून येत जा थोडेसे. रात जा तिकडे बी महिनाभर. निरा इकडेच भाकरी तोडता, तिकडे रात जा थोड्याशा. मस्त घुमत फिरत राहा, निरा इकडेच राहता. इकडे राहता तर बाई पोरी कोणतं तुझ्या कमाईचं खाऊन राहिली मा? कोणत्या तुझ्या कमाईचं खाऊन राहिली मी? आम्ही म्हातारपणाची पुडी पहिलेच बांधून ठेवली, सगळं आहे आमच्याजवळ. तुम्हाला कंद नाही देत ना, वावर देत ना, काही देत तुम्हाला. पोरीगिरी पाशी कोणाच पाशी नाही जात मी. हा, मस्त पाहतो आम्ही आमचं दोघांचं. करत बसा तुमचं काय आहे तर. फालतू म्हातारपणा ते टेंग लावते मग. हा, तिची बहीण आता कोणाला काय समजावा? माणूस इकडे बोला तर इकडे बेकार वाटते, तिकडे बोला तर तिकडे बेकार वाटते. कोणाच्या इकडून बोला आणि काय बोलावं काही समजत नाही. माणूस बनणंच लय कठीण आहे. काय करावं ना काय नाही काही समजत नाही. करत बसा काय करायचं आहे तुमच्या मतानं. जर राहा तुम्ही बी. हा, फालतू जाण इकडे तिकडे. आणि सारे लोक म्हणून सुनीनं हे केलं, सुनी चायना गेली. तुम्ही राहा, मीच चालली. हा, राहा मस्त तुम्ही दोघं माहिले का शांततेनं. मीच चालली मस्त, चालली आज मी माहेरी. हा, आज काही राहतच नाही आता मी. बोलावलाय मी, माझ्या भावाला फोन लावला, येऊनच राहिला तो मला घ्यायला. चालली जातो आज मी, राहतो आता तिकडे. राहा तुम्ही दोघे येता. आता तुले काय झालं? हा, तुले काय झालं आता? राहून पाहून तुम्ही दोघे त्याच गोष्टीवर येऊन राहिल्या. हा, राहून पाहून त्याच गोष्टीवर आले तर काहीच नका बोला तुम्ही मनात. हा, काहीच नका बोला तर तुम्ही मनात. आता करतो मी माझ्या मतानं बरोबर. चाललीच जातो आता मी माझ्या माईच्या गावले. जायची माय मी ना, तर तुम्हाला जिकडे जायचं आहे तिकडे सगळ्याला सांगू झालं मी परेशान. करा आता तुम्हाला काय करायचं आहे तर.